चिमुकल्यांच्या एल्गारापुढे अखेर झुकले जिल्हा परिषद प्रशासन। तात्पुरते का होईना त्या शिक्षकाचे केले स्थलांतर। थोडक्यात माहिती अशी की जिल्ह्यातील मोरगा गाव येथे जिल्हा परिषद प्रशासनाची शाळा आहे। सदर शाळेचे 75 वर्षात पदार्पण झालं असून शाळेची पटसंख्या सद्यस्थितीला 62 आहे। गावातील सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षकांच्या सहकार्याने पटसंख्या, शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी दिवसागणिक विविध उपक्रम राबवण्यात येत आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे शाळेला ग्रहण लागतंय की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे। ज्ञानार्जनाचं कार्य सुरळीत चालू असताना जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा व्यवस्थापन समितीच्या विरोधामध्ये जात संवर्ग 1 या प्रवर्गातील शिक्षकांची नियुक्ती करण्याचा जणू सपाटाच या शाळेवर लावलाय। परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबरोबर शाळेची पटसंख्या वाढण्याला ब्रेक लागलाय। गावातील पालकवर्गांनी सदर शिक्षणाच्या नियुक्तीला कंटाळून आपल्या पाल्यांना शाळेत दाखल न करण्याची भूमिका घेत सदर शाळेवर संवर्ग 1 मधील शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येऊ नये असं बजावत सद्यस्थितीला नियुक्त झालेल्या शिक्षकांची तात्काळ येथून बदली करण्यात यावी यासाठी गावातील मुख्य चौक परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मनोज तेलंग यांच्या नेतृत्वात शाळेतील चिमुकल्यांना सोबत घेत आमरण उपोषणास प्रारंभ केला। सदर प्रकरण अंगलट येत असल्याचं दिसताच संवर्ग विकास अधिकारी चंद्रपूर यांनी तात्काळ उपोषण मंडपी धाव घेत उपोषणकर्ते डॉक्टर मनोज तेलंग तसेच गावकरी यांना विश्वासात घेत तात्पुरते का होईना मागणी मान्य करत सदर शिक्षकाचे स्थलांतर करण्यात येत असल्याचे लेखी आदेश दिले। यावेळी मोरवा ग्रामपंचायतच्या सरपंच स्नेहा चाव तसेच डॉक्टर मनोज तेलंग यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देत आजचे उपोषण काही काळ मागे घेतोय, परंतु जोपर्यंत कायमस्वरूपी या समस्येवर तोडगा निघत नाही तोपर्यंत या आंदोलनाची धग तेवत राहणार। आम्ही परत आंदोलनाच्या भूमिकेत राहू असा इशारा दिला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन साव, बहुजन वंचित आघाडीचे धर्मेंद्र शेंडे, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी थेरे, रजनी पिसदूरकर, अक्षय काटकर आदी उपस्थित होते। नमस्कार, मी हितेश राजन हिरे। संपूर्ण देश आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करत आहे। आज संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन साजरा होतोय। आज या ठिकाणी आम्ही आहे चंद्रपूरजवळील मोरवा गावामध्ये। या मोरवा गावाची जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक उपोषण, आगळं उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। त्यानिमित्त या ग्रामपंचायतीच्या आमच्या सरपंच आमच्यासोबत आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते टेलंग यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। मॅडम, काय सांगाल, तुमच्या गावामध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे, त्या शाळेमध्ये एक उपोषणाचं आज एक शस्त्र विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपसलं होतं, नेमका हा काय प्रकार आहे? सर, मला सांगायचं वाटेल की यापूर्वी आमच्या शाळेची परिस्थिती 200च्या वर पटसंख्या असलेली आमची म्हणजे शाळा जी होती, आज ती शाळांची पटसंख्या आमची घसरत आली आहे। तरी ती वाढवण्यासाठी आम्ही सगळे त्याच्यासाठी प्रयत्न करतो। या पहिलेही आम्ही खूप म्हणजे पत्रव्यवहार वगैरे प्रशासनाकडे केले आहे। संवर्ग 1चे शिक्षक संपूर्ण आमच्या मोरवा शाळेला त्यांनी पाठवलेले होते। त्या संवर्ग 1 म्हणजे शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचं फार नुकसान झालेलं आहे। केव्हापासून प्रशासन संवर्ग 1चे शिक्षक तुमच्या शाळेवर पाठवत आहेत? यापूर्वी म्हणजे सर 2018 पासून बहुतेक आमच्या शाळेला संवर्ग 1 शिक्षकाचे म्हणजे लागले आहेत। मी 2000 म्हणजे नाही का 2010 मध्ये इथे आली आहे। तर त्या आल्याच्या नंतर म्हणजे विद्यार्थ्यांची जी पटसंख्या आहे ती घसरताना दिसली संवर्ग 1च्या शिक्षणामुळे। आता आम्ही प्रयत्न करून शाळेची पटसंख्या कशी वाढेल याकडे आम्ही भरपूर म्हणजे उपक्रम राबवून प्रयत्न केले आहे। जसं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सगळे उपक्रम राबवून सध्याची पटसंख्या काय? सध्याची पटसंख्या सर आमची 62 पटसंख्या आहे आमची सध्याची। आणि म्हणजे असेच जर आमचे प्रयत्न चालू राहील तर या पुढच्या वर्षी आमची शाळेची पटसंख्या ही 100च्या वरती जाईल अशी म्हणजे मी तुम्हाला हमी देते। आणि नेमकं या ठिकाणी जे उपोषण चालू होतं नेमकं हा काय म्हणजे उपोषण कशाबद्दल होतं, काय नेमकी तुमची मागणी होती आणि ती मागणी आज सफल होताना, मागणी पूर्ण होताना दिसतंय का? सर, मी मागणी पूर्ण होताना दिसते हे एवढं नक्की नाही सांगेल, कारण की जशी मला इच्छा माझी आहे, जी म्हणजे मागणी माझी जी होती ते समाधान जरी माझं तात्पुरत्या स्वरूपात जरी प्रशासनाने केलं असेल, ते समाधान माझं म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी लावून ते ड्रेसिंग करतात तशासारखं समाधान झालं आहे माझं परमनंट समाधान राहील की डायरेक्ट ऑपरेशन करून ते ऑपरेशन पूर्ण सक्सेस जोपर्यंत म्हणजे मलमपट्टी नाही तुम्हाला एक ऑपरेशन पाहिजे। हां, ऑपरेशन पाहिजे मला, कारण की कसं आहे सर, विद्यार्थ्यांचे आमच्या शाळेवर जसे वारंवार शिक्षकांची भरती सुरू असल्यासारखी आहे, ती भरती थांबवून आमचा जो चारगावचे शिक्षक आहेत 5वा वर्ग तो आमच्या मोरव्या शाळेला जोडून चारगावचे लोखंडे सर यांना म्हणजे कायमस्वरूपी आमच्या मोरव्याच्या शाळेला परमनंट द्यावं, हे माझं कायमस्वरूपी त्यांचं म्हणजे हे माझं सोल्युशन राहील। तात्पुरता आदेश या ठिकाणी धडकला असं आहे किंवा वाचण्यात येत आहे, ऐकण्यात येत आहे, याबद्दल काय सांगाल? सर, हे आदेश मला मान्य नाही बरोबर। माझा जो आदेश आहे तो माझा हा कायमस्वरूपी हा एकच आदेश राहील की जे लोखंडे सर आहे त्यांनी परमनंट आमच्या मोरव्या शाळेला त्यांचे 5वा वर्ग जोडून परमनंट त्यांनी म्हणजे इथे
जॉईंट ती बाबा जर मागणी पूर्ण झाली नाही तर नेमकी पुढची काय पाऊल उचलला तुम्ही? ती जर मागणी जर माझी पूर्ण नाही झाली तरी आम्ही पत्रव्यवहार करून प्रशासनाकडे लक्ष देऊ. जर प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं तर मी शाळेला कुलूप ठोकण्यापर्यंत म्हणजे आपली मुलांच्या टीशा काढून त्यांच्या अच्छा, या ठिकाणी बघू शकतोय की आमची जर मागणी तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, त्यांनी एक आदेश काढला आहे प्रशासनाने, परंतु जर परमनंट सोल्युशन जर प्रशासनाने जर काढलं नाही तर नेमकं याच्या पुढली सुद्धा आमची स्टेप राहणार, शाळेला आम्ही कुलूप ठोकू असं सरपंचांनी या ठिकाणी इशारा दिला आहे. यानंतर परत आमच्यासोबत जुळणार आहेत या गावचे इथील त्यांचे जे पालक आहेत, त्यांचे पाल्य आहे, असे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मनोज तेलंग त्यांचेसुद्धा आपण वार्तालाप करणार आहोत. संपूर्ण देशात शिक्षक दिवस साजरा करत आहे. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती. या जयंतीचं औचित्य साधून शिक्षकांचा गौरव, शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो आहे. परंतु या ठिकाणी मोरवा गावामध्ये एक आगळीवेगळी घटना घडत आहे की मोरवा गावातले जे सामाजिक कार्यकर्ते आहे, विद्यार्थी आहे, त्यांनी याच दिवशी नेमकं उपोषणात शस्त्र उपसलं आहे आणि नेमकं हे उपोषण प्रशासनाविरुद्ध होतं आहे की शिक्षकांविरुद्ध होतं आहे हे आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं तुम्ही या ठिकाणी उपोषण आपलं झालं आहे, विद्यार्थीसुद्धा सोबत होते, नेमकं हे विषय काय होता नेमका? ही जी शाळा आहे ही CO साहेबांनी दत्तक घेतलेली शाळा आहे आणि ही शाळेची स्थापना 1949ची स्थापना आहे. जवळपास यावर्षी ही शाळा अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करते आहे. आम्ही ह्या शाळेशी एक नागरिक म्हणून जुळलेले लोक आहोत. ह्या शाळेवर आमचं अतिप्रेम आहे. आम्ही आपल्या परीनं सहकार्य करण्याचा वचन शिवसाहेबांना दिलं होतं. शिवसाहेबांनी शाळा दत्तक घेतल्याच्यानंतर ह्या शाळेची पटसंख्या कशी वाढेल यासाठी आम्ही आपापल्या परीनं प्रयत्न केले. आम्ही शासकीय कर्मचारी असूनसुद्धा मी माझी मुलगी ह्या शाळेमध्ये दाखल केली. माझ्यानंतर ह्या गावातले सरपंच जे आहेत त्या मॅडमनीसुद्धा आपली मुलगा याच्यात ह्या शाळेमध्ये दाखल केला. आमच्या पाठोपाठ आमचा आदर्श घेऊन अनेक लोक जवळपास यावर्षी 20-22 ॲडमिशन वाढल्या आणि ह्या शाळेसाठी आम्ही फक्त एकच मागणी केली होती की संवर्ग 1चा शिक्षक ह्या शाळेला नको. ह्या शाळेची पटसंख्या घसरण्याच्या मागे फक्त हा एकच कारण याच्यात कारणीभूत आहे. आणि बाजूच्या शाळेत चारगावच्या शाळेवरून जे डेप्युटेशनवर इथे पाठवले होते ती शाळा इथं मर्ज करून आपण पटसंख्या मॅनेज करू शकतो आणि पुढच्या वर्षीपर्यंत 100चं टार्गेट आपण नक्की पूर्ण करू शकतो असं आम्ही शिवसाहेब उपस्थित असताना त्यांना शब्द दिला. केव्हापासून हे तुम्ही मागणी करतायत? आमची मार्चपासून आय थिंक ह्या गोष्टीसाठी आमचं कंटिन्यू चालू आहे. प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळतोय? थंड प्रतिसाद होता. आतापर्यंत निवेदनं दिले, बाकायदा शाळा शिक्षण समितीचे ठराव दिले, ग्रामपंचायतला सुद्धा ठराव घ्यावा लागला की इथे अशा प्रकारचे शिक्षक पाठवण्यात येऊ नये आणि ही शाळा मर्ज करावी. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरूनसुद्धा आम्ही आपल्या परीनं पूर्णपणे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सगळे निवेदनं घेऊन आम्ही संबंधित कार्यालयावर गेल्याच्यानंतर BEO साहेब आम्हाला सांगतात की प्रशासन तुमच्या मतानं चालेल का? शिवसाहेब आता दत्तक घेऊन शाळा विसरून गेले. ते शिवसाहेब म्हणतात की ये छोटी छोटी बात केली हमारे पास मत आओ. मग आम्ही जायचं कसं, कुणाकडे जायचं? आणि शिवसाहेबांना ही शाळा दत्तक घ्या म्हणून कोणी इथून वाजवत कोणी गेलं नव्हतं ना. साहेब दत्तक घ्या, आमची शाळा दत्तक घ्या म्हणून. जेव्हा घेतली तर जबाबदारी पेला ना, नाही तर शब्द देऊ नका, काही गरज नाही. म्हणून आम्ही आपल्या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता मी लहान मुलांना घेऊन उपोषणाला बसलो. अक्षरशः हा कायदेशीर गुन्हा आहे तरी पण आज मी केला. त्यांना वाटत असेल त्यांनी माझ्यावर कलमा लावाव्या. आणि इथे असंही ऐकण्यात येत आहे की आदेश धडकला आहे त्या शिक्षकांना या ठिकाणी त्या तात्पुरत्या स्वरूपात कुठेतरी सेटल करण्यात येत आहे. हां, हे गोष्ट खरी आहे आणि मी BDO साहेबांच्या त्या आदेशाच्या शब्दावरच नाही का हे आंदोलन तुर्तास पुढे ढकलण्याचा गोष्ट केली. त्यांनी आंदोलन मागं घेण्याचा विषय केला आहे. जर इथं माझ्यासोबत कुठल्याही प्रकारचा दगाफटका झाला तर ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये मी दुसरं आंदोलन परत छेडीन. मी हे जे लहान पोरं आहेत नर्सरीपासून तर 7व्या वर्गापर्यंतचे सगळ्या लहान पोरांचा पदयात्रा शिवसाहेबांच्या ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे. जर आमच्या मागण्या व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या नाही, बस आमचं म्हणणं हेच आहे की ही शाळा मर्ज करा. त्यासाठी किती वेळ लागते तुम्ही सांगा? 6 महिने, 4 दिवस, 1 वर्ष, आम्ही थांबायला तयार आहोत. जेव्हा जर तुम्ही कमिटमेंट करताना जर समजा संवर्गाचे 1चे शिक्षक या ठिकाणी जे पाठवण्यात येतात प्रशासनाकडून त्याचा काय परिणाम होतो विद्यार्थ्यांवर वगैरे? संवर्ग 1चे शिक्षक कसे एक तर 53+ वयाचे असतात आणि किडनी सारखे, हृदयासारखे गंभीर आजारग्रस्त असतात. काही घटस्फोटित लोकसुद्धा म्हणजे त्यामध्ये मोडत असतात. तर यांचं कसं एक तर कोर्ट केस चालू असते किंवा औषधोपचार चालू असतो. ह्या चक्करमध्ये काय होते की औषधी घेतली, काय नुकसान होतं विद्यार्थ्यांना? सांगतोय सर, औषध घेतली आहे आपण जर अक्षरशः एखाद्या शिक्षकाला ऑन द स्पॉट कर्तव्यावर असताना झोपलेला पाहिलं तर त्याचं स्पष्टीकरण असं असते की मी आत्ताच गोळी घेतली, मी हार्टचा पेशंट आहे, मी आत्ताच गोळी घेतली, माझी किडनीची ट्रीटमेंट चालू आहे.
आम्ही काय करायचं, जर मास्तर शाळेत झोपा काढत असेल, टीचर जर शाळेत झोपा काढतात तर ते का भविष्य करणार. आता तर शेवटी सवर्ग एकमध्ये मोडणारे एक दोन्ही दुर्दैवाने दोन्ही डोळ्याने अंध असलेले एक शिक्षक आम्हाला लाभले, म्हणून आम्ही ह्या गोष्टीचा विरोध प्रकर्षाने केला. अदरवाईज ते अंध आहेत आणि ते अपंग आहेत, सहानुभूती आहे त्यांच्याप्रती, पण आम्ही आपल्या मुलांचं जे भविष्य आहे ते अंधारात नाही ना ढकलू शकत. धन्यवाद. या ठिकाणी बघू शकतो की संवर्ग एकचे जे शिक्षक आहेत त्याची नियुक्ती परत या ठिकाणी संवर्ग एकचे शिक्षक प्रशासनाने पाठवू नये, त्यामुळे आमच्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होत आहे. आणि जर असा निर्णय परत प्रशासनाने जर घेतला तर यानंतर आम्ही उग्र रूप धारण करू, उग्र असं आंदोलन छेडू, असा इशारा डॉक्टर मनोज तेलंग यांनी या ठिकाणी दिला. या ठिकाणी मी हितेश राजनहिरे, महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर, मोरवा. हो हो.